अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ येवला शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. धीरज परदेशी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी देखील यावेळी तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हत्येचा तीव्र निषेध करत घोषणाबाजी केली. अहिल्यानगर महानगरपालिकेतील जी दुर्दैवी घटना घडली मुकुंदनगर परिसरामध्ये, त्याचा निषेध करण्यासाठी येवला शहरातील सर्व जागृत धर्मप्रेमी नागरिक तरुण मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित होते. त्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या जिहादी प्रवृत्ती रोखण्यासाठी आजच्या या निवेदनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या अहिल्यानगरमधील जे इतर कर्मचारी आहे त्यांनी सुद्धा आंदोलन बंद, काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. याच्यावरून आपल्याला त्या भागातील तीव्रता लक्षात येते. प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा भागात कामगारांवर होणारा त्रास, अन्याय याची त्वरित दखल घेऊन अशा विपरीत घटनांना रोखलं पाहिजे. याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे तर अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील सर्व भागामध्ये जिथं जिथं हे जिहादी असा उद्दामपणा करतात, कर्मचाऱ्यांना त्रास देतात, त्यांचा बंदोबस्त लावा अशी विनंती आम्ही त्याच्यात केली. धीरजसिंग परदेशी यांना टार्गेट करून एक हिंदुत्ववादी संघटनेचा काम करणारा कार्यकर्ता म्हणून हेतू पुरस्कर काही काम नसताना त्याला बोलून त्याची जी हत्या करण्यात आली त्याबाबत आम्ही सगळे निषेध करत आहोत. आणि ज्यांनी ही हत्या केली त्यांना फाशीपर्यंत कायदेशीर लटकवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी विधी प्रकोष्ठ आयाम आणि सर्व सकल हिंदू समाज पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आणि अजून एक सगळ्यांना सूचना आहे, यापुढे जर अशी काही घटना घडली तर आता थांबणार नाही, थोडीच तोड द्यावी लागेल. अहिल्यानगर येथील मुकुंदनगर भागात महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याची काही जिहादी मानसिकतेच्या व्यक्तींनी मारहाण करून हत्या केली. त्याच्या निषेधार्थ अत्यंत संतापजनक अशी घटना अहिल्यानगर येथे घडली. त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाज, भारतीय जनता पार्टी, सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना, पोलीस स्टेशन, येवला शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव या ठिकाणी हजर झाले होते, उपस्थित राहिले. या निवेदनाद्वारे आमची प्रशासनाकडे अशी मागणी आहे की ज्या जिहादी मानसिकतेच्या लोकांनी ही जी घटना त्यांनी हे कृत्य केले, दुष्कृत्य केले, त्यांना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच त्यांच्या परिवारातील त्या भगिनी, त्यांच्या पत्नी, त्यांना महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून सामावून घेतलं पाहिजे. तसेच त्यांच्या परिवाराला 1 कोटीपर्यंत आर्थिक मदत केली पाहिजे, जेणेकरून त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं जाईल. अशी मागणी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यासाठी आज या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही या ठिकाणी प्रशासनाला केलेली आहे. याची दखल घेऊन सरकारने, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याची दखल घेतलेलीच आहे आणि लवकरात लवकर याच्यावर निकाल लागून त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. अहिल्यानगर येथील महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी असलेले धीरज परदेशी हे ज्या ठिकाणी दफनविधी केले जातात त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी गेले असता त्यांना 10 ते 15 धर्मांधवाद्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे आम्ही येवला राष्ट्रीय राजपूत करणी सेना व सकल हिंदू समाजातर्फे माननीय प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे की जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व तसेच जे त्यांचा मृत्यू झालेला आहे धीरज परदेशी यांच्या परिवाराला 50 लाखाची मदत व त्यांच्या घरातील एका व्यक्तीला नोकरीला लावण्याची मागणी आम्ही यावेळेस केलेली आहे. जय श्रीराम.
जी मुकुंदनगरमध्ये अहिल्यानगरमध्ये जी घटना झालेली आहे ती घटना अतिशय निंदनीय आहे. हा जो पूर्ण प्रकार बघितला, ही पूर्ण जी त्यांची मोडस ऑपरेंडी बघितली की प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी जिथं हिंदू प्रबळ होतो तिथे हिंदूंचं खच्चीकरण करण्यासाठी अशा प्रकारचे प्रकार घडत असतात. आता तिथे त्या जो धीरज भैया आहे, धीरज भैयाची चुकी फक्त काय होती? तर धीरज भैयाची चुकी फक्त एकच होती की त्यांनी कपाळी भगवा गंध लावला होता. म्हणजे आम्हाला कपाळी भगवा गंध लावण्याची पण मुबलकता नाही का? आम्ही कपाळी भगवा गंध पण लावू नाही का? अहो, कुठे हे व्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं? कुठे कॉन्स्टिट्यूशन गेलं? कुठे सर्व गेलं? फक्त भगवा गंध कपाळी लावला म्हणून अशी हत्या होणार असेल तर आम्ही आव्हान करतो की प्रत्येक घरातून प्रत्येक माणूस भगवा गंध लावेल आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही मिरवेल. फक्त गोष्ट आहे की अशा घटना होत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा प्रत्येक वेळेस अशा घटना नाही व्हायला पाहिजे. आणि आता फक्त आपल्याला एकच काम आहे की आपण सर्व हिंदू बांधव संघटित होऊयात. आपण त्यांची रेष आहे त्यांना करून काय फायदा नाही. आपण संघटित होऊयात, संघटन वाढूयात आणि त्यांचा विरोध करण्यापेक्षा आपण संघटित होऊन जे जिहादी मानसिकतेची तोडफोड करून आपण आपलं काम करूयात. जय श्रीराम. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.